आपण चित्रपट पाहायला आलात हीच खूप मोठी पर्वणी आहे. आयुष्मान सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून जनजीवन सम्राट हर्षलभाऊ वाजगे आणि प्रवीणजी पहिल्या आठवड्यात मी लढत होतो आणि दादांनी आणि भाऊंनी चित्रपट पाहिला आणि जसं तुमच्या डोळ्यात पाणी होतं तसंच त्यांच्या डोळ्यात पाणी होतं. एवढी सुंदर कलाकृती होऊन सुद्धा सिनेमा का पोचत नाही? आणि हेच काम आयुष्मान सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून हर्षलभाऊ वाजगे आणि प्रवीण दादा यांनी पुढे न्यायचं ठरवलं. आणि तुम्ही सगळे, मला असं वाटतं की आयुष्मान सोशल फाउंडेशनचे एक आता सदस्य आहात. तसा मी जोडलो गेलोय तसे तुम्ही जोडले गेलात. याचा हेतू एकच आहे, माझ्यासारख्या होतकरू मुलाला प्रोत्साहन देणं, त्याचबरोबर स्त्रियांसाठी विविध स्तुत्य उपक्रम, सामाजिक उपक्रम या सोशल फाउंडेशनमधून, आयुष्मान सोशल फाउंडेशन या माध्यमातून विविध प्रकल्प राबवण्यात येणार आहेत आणि त्या सगळ्याला तुमचं सहकार्य लाभेल अशी अपेक्षा ठेवतो. आणि हर्षल भाऊंच्या माध्यमातून, प्रवीणदादांच्या माध्यमातून असंच जनकार्य निरंतर घडत राहो, आपल्या सर्वांचे आशीर्वाद प्रेम मिळत राहो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. दोन सूचना आहेत त्यानंतर सांगतो. प्रथमतः भाऊनी खूप मोठ्या मनाने आयुष्यमान सोशल फाउंडेशन, सोशल आपण सामाजिक, आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो. काय होतं की खूप इव्हेंट्स असतात पण ते महिलांसाठी काही लिमिटेड इव्हेंट्स असतात का महिला त्याच्यामध्ये पार्टिसिपेट होऊ शकत नाही. असे काही इव्हेंट्स आहेत ज्याच्यामध्ये महिला उत्स्फूर्तपणे त्याचा एक पार्ट होऊ शकतात. असे इव्हेंट आपण आयुष्यमान या परिवाराच्या तर्फे, सोशल फाउंडेशनच्या तर्फे इथून पुढे पण राबवणार आहे. मी अपेक्षा करतो, जसं भाऊनी सांगितलं, दादाने सांगितलं, की समाजासाठी जे काही संदेश असतील, मेसेज असतील, मग ते लहान मुलींसाठी असू दे, 10 वर्षाची मुलगी, 12 वर्षाची मुलगी. मी त्याही दिवशी सांगितलं की 10 वर्षाची जी मुलगी असते तिथे हार्मोनल चेंजेस झालेले असतात तिच्या बॉडीमध्ये. ती 12 वर्षाची झाल्यानंतर, 13 वर्षाची झाल्यानंतर तिच्याकडे स्त्रीत्व येत असतं. त्यावेळेस तिला काय मेसेज दिले पाहिजेत हे सुद्धा आपण आयुष्यमान सोशल फाउंडेशनच्या निमित्ताने आपण त्याचंही एक लेक्चर ठेवणार आहोत आणि प्रगल्भतेकडे जाणार आहोत. आणि या सगळ्या गोष्टी आपण एकत्र राहिलो तरच करू शकतो, बरोबर की नाही? मग तुम्ही साथ देणार ना सगळे? ओके.